राष्ट्रीय पेयजल योजनेचे पाणी कुठे मुरले? अंदाजे तब्बल 1,67,00,000 रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती. पहा काय आहे हा घोटाळा. आमचे प्रतिनिधी अनिल कोकाटे यांचा रिपोर्ट. माका तालुका नेवासा. पहा रोखोक बेधडक बातम्यांसाठी फक्त Z24 न्यूज, तुमच्या हक्काचे चॅनल. नमस्कार, मी अनिल कोकाटे. आज माका येथे राष्ट्रीय पेयजल योजनेचा जो इथं बऱ्याच प्रमाणात मोठा घोटाळा झालेला आहे त्याविषयी इथं आज रोडवर एक जन आंदोलन आणि मोर्चा काढण्यात आला होता. त्या संदर्भात आपण गावाचे युवा नेते सहदेव बोलुंडे यांच्याकडून जाणून घेऊया संबंधित पेयजल योजनेचा काय जो घोटाळा झाला आहे त्यांच्याकडून सहदेव जाणून घ्या. सहदेव सर, हा जो घोटाळा झालेला आहे राष्ट्रीय पेयजल योजनेचा हा किती कोटीचा आहे? हा 1,67,13,000 एवढ्या रकमेचा आहे. बरं, आपण हा घोटाळा कधी झाला आहे? हा घोटाळा 13-14 साली झाला. बरं, आपण आतापर्यंत कुठं संपर्क केला आहे? आतापर्यंत संपर्क जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि चला. आज जो राष्ट्रीय पेयजल योजनेचा जो 1,67,00,000 रुपयाचा जो घोटाळा झाला आहे आणि हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी संभाजी भाऊ लोंढे यांचं बी मोलाचं मार्गदर्शन आहे या गावासाठी. तर आपण सविस्तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया संभाजी भाऊचं म्हणणं काय. संभाजी सर, आता हा जो राष्ट्रीय पेयजल योजनेचा जो घोटाळा झाला आहे 1,67,00,000 रुपयाचा, तर याच्यावर आपण मंत्रालयापर्यंत याची म्हणजे तुम्ही कागदपत्र वगैरे सर्व पूर्तता केली आहे, तर याचा काय आपल्याला नेमकी काही फायदा वगैरे झाला का? त्यावर काय झालं, यापूर्वी 2015 मध्ये पण मी या संदर्भात कागदपत्र हे केले होते, माहितीच्या अधिकाराखाली कागदपत्र मागवले, पण त्यामध्ये मला चुकीची काही माहिती भेटली होती. म्हणून मी अपील केलं आणि तो संबंधित जो निधी होता 1,67,00,000 आणि 13,000 हा निधी त्यांनी संबंधित शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी यांनी तो हडप केलेला आहे. त्यांच्या घरामध्ये तो निधी घातलेला आहे. आणि या संदर्भात आम्ही जे आता कडूचंदाजी असतील, सहदेव भाऊ लोंढे असतील, दत्तूभाऊ शिंदे असतील, अंबादास भाऊ लोंढे, आता अंबादास भाऊ लोंढे त्यावेळेस सदस्य ग्रामपंचायत सदस्य होते आणि त्यांनाही मी माहिती विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी सूचक आहेच असं सांगितलं तू, पण मला काहीच या संदर्भात माहीत नाही. म्हणजे संबंधित पदाधिकाऱ्यांनी ज्यावेळेस ती योजना कागदोपत्री रेखाटत होते त्यावेळेस यांनी कसल्याही प्रकारच्या सदस्यांना पूर्वकल्पना न देता सदस्यांना अंधारात ठेवून ती योजना त्यांनी कागदोपत्री पूर्ण करून फक्त ग्रामसेवक आणि सरपंचांनी ती योजना लाटलेली आहे असं. आणि जी राष्ट्रीय पेयजल योजना झाली त्या योजनेमध्ये 1,67,13,000 रुपयाचा भ्रष्टाचार झाला. या संदर्भामध्ये माका गावामध्ये लोकांना पाण्याची योजना ही 2013 मध्ये झाली, पण आज लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. याबाबत आज आम्ही रस्ता रोको करीत आहोत. कारण आज आमच्या बहिणी असतील, आई असतील, यांना पाणी पिण्याची भटकंती होत आहे आणि या दुष्काळाच्या याच्यामध्ये आज यांना पाणी पिण्यासाठी नाही. कारण आज या एवढ्या मोठ्या योजनेमध्ये आज एवढा मोठा भ्रष्टाचार आज उघडकीस आलेला आहे. कारण आज आमचे मित्र सहदेव लोंढे असतील, इथले भास्करजी मामा असतील, आज यांनी जो विषय आज हाताळला यामुळे आज गावाला या योजनेचं सत्य बाहेर आलं आणि आज या जनतेला न्याय मिळण्याचं काम आम्ही करू. पुढील काळामध्ये आज जर या अधिकाऱ्यांनी या ठेकेदाराला किंवा अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचं काम केलं तर उद्या नगरला किंवा मंत्र्याकडे दाद मागण्याचं काम आम्ही करणार आहे. उद्या भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं मी निश्चित माका ग्रामस्थांना ग्वाही देतो की उद्या या कामामध्ये जर अनियमितता आढळली आणि त्यांच्यावर कारवाई अधिकाऱ्यांनी केली नाही तर उद्याच्या काळामध्ये मोठं आंदोलन छेडण्यात येईल. गावाला प्यायला 4 ते 5 वर्षापासून योजना बनली, 1.5 वर्षापासून लढतो. मंत्रालयात मॅटर गेला, नाशिकला चालू आहे, जिल्हा परिषद मध्ये खाली आणलं, नेवाशाला आणलं, ग्रामपंचायत मध्ये आणलं, तरी सुद्धा दोषीवर कारवाई होत नाही. मग चोर कोण आहे? गाव चोर आहे का 2 अधिकारी चोर आहे? अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा, फौजदारी. मित्रांनो, ग्रामपंचायतचा चार्ज घेतल्यानंतर ग्रामपंचायतला ज्यावेळेस अर्ज आला
त्या अर्जावरून आम्ही ठराव करून वरिष्ठांना रिपोर्ट पाठवलेला आहे, BDO साहेबांना रिपोर्ट पाठवलेला आहे, तहसीलदारला पाठवलेला आहे. पाणी चेक करण्यासाठी पाण्याचे नमुने घेण्यासाठी मेडिकल ऑफिसर चांदा यांना आम्ही 1 महिन्यापूर्वी पत्र लिहिलेलं आहे, परंतु त्यांनी अद्याप पाणी नेल्याचं किंवा सील केल्याचं आम्हाला कळवलेलं नाही. आम्ही आलेल्या अर्जात ही ताबडतोब दखल घेतलेली आहे, वरिष्ठांना लेखी रिपोर्ट केलेले आहेत. आता वरिष्ठ स्तरावरून चौकशी जी काय होईल ती आपल्याला सर्वांना मान्य राहील. साधारण कमी रकमेची नसून 1,67,00,000 रुपयाची आहे. सर्वसामान्याला हा आकडा सुद्धा माहीत नसतो. तो आकडा हा सध्याला पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी कागदपत्री क्लिअर करून ती योजना जर असेल तर इतर संबंधित जर काही अधिकारी असेल तर त्यांनी सांगावं ही योजना चालू आहे का, त्यांनी पाहणी केली असेल नसेल, गावातल्या व्यक्तीला सुद्धा माहिती. ही योजना कंप्लीट झालेली आहे 2013-14 मध्ये. 2013-14 मध्ये कंप्लीट झालेली आहे. तर याचं पाणी कुठं कोणत्या गावाला नेलेलं आहे हे आपल्या गावातल्या व्यक्तींना बी माहिती आहे आणि संबंधित ज्या व्यक्तींनी कंप्लेंट केलेलं आहे, ज्या अधिकाऱ्यांनी दाखवलेले कंप्लेंट केलेलं त्यांनी दाखवा आम्हाला या गावात पाणी त्या कंप्लेंट त्या संबंधित समजा जे पाणी आहे सुरुवातीला 1-2 वेळा त्यांनी सोडायचा प्रयत्न केला, पाईपलाईननी अधुरे असतील काय असेल त्या फुटलेल्या दिसल्या. त्याच्यानंतर पाणी संबंधित जिथं विहीर दाखवले त्या ठिकाणी जर जाऊन पाहिलं तर आज सध्याला त्या विहिरीत शेवळ आणि खारं पाणी आहे. म्हणजे ही योजना पिण्यालायक आहे का? पाण्याची टाकी उभा आहे, या टाकीत कधी पाण्याची टाकी कधी भरलेली पाहिलेली आहे ग्रामस्थांनी? ही सर्व योजना आहे. समजा पदाधिकारी अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने लाटलेली आहे ही योजना याची पूर्ण झालेली म्हणजे कागदपत्रे पूर्ण झालेली दाखवलेली. तर या संबंधित नुकसान पाणी पहिल्या वेळेची पाईपलाईन झाली आणि ती पहिली टाकी येते तीच चालू आहे. नवीन काम केलेलं रोज हात म्हणजे 1 कोटी 64 लाख त्यात एक थेंब सुद्धा पाणी गावा करतो आणि ते मिळणार नाही अशी परिस्थिती, कारण ती विहीरच खारी पाण्याची टाकी लीक आणि पाईपलाईन जे पाईप वापरले ते एका कंपनीचे सांगितलेले होते कंत्राटामध्ये आणि दुसऱ्या कंपनीचे घेतलेले ते पाईप सुद्धा आणि पाईपलाईन सुद्धा जागजागी उघडी दिसते. 100 बांधले काही ठिकाणी तिथे कवात फुटलेले, त्यामुळे त्याचा विषयच नाही. पूर्ण कामच नीट नाही झालेलं. संबंधित जो माका गावाचा राष्ट्रीय पेयजल योजनेचा घोटाळा झालेला आहे हा 1,67,00,000 रुपयाचा असून हा फक्त कागदपत्रीच झालेला आहे आणि याचा गावाला कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नाही. मी रिपोर्टर अनिल कोकाटे, कॅमेरामॅन सुनील पाठक, G24 न्यूज, माका.